महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती माननीय श्री प्राध्यापक राम शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथ यांची प्रत्यक्ष घेतली भेट। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती माननीय श्री प्राध्यापक राम शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री माननीय श्री योगी आदित्यनाथ यांची प्रत्यक्ष भेट घेऊन वाराणसी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्याद्वारा निर्मित ऐतिहासिक मणिकर्णिका घाटाच्या संरक्षणाबाबत निर्माण झालेल्या गंभीर बाबींची सविस्तर माहिती, निवेदन व संबंधित कागदपत्रांसह सादर करण्यात आली आहे। यापूर्वी याच विषयाबाबत देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाकडेही ईमेल व प्रत्यक्ष स्वरूपात कागदपत्रे सादर करण्यात आली होती। काशी ही केवळ एक शहर नाही, ती श्रद्धा, साधना आणि मोक्षाची अखंड चेतना आहे। गंगेच्या तीरावर वसलेले 84 घाट म्हणजे काशीचा श्वास असून त्यातील मणिकर्णिका घाट हे सनातन परंपरेतील सर्वोच्च आध्यात्मिक प्रतीक मानले जाते। काशीत मरण म्हणजे मोक्ष ही धारणा याच भूमीशी अविभाज्यरित्या जोडलेली आहे। मी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकराचा वंशज या नात्याने या विषयाकडे केवळ प्रशासकीय नव्हे तर धर्म, परंपरा आणि कर्तव्य भावनेतून पाहतो। म्हणजेच या बाबतीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी थेट संवाद साधून ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणाबाबत ठाम भूमिका मांडण्यात आली। ज्या सरकारने राम मंदिरासारखे शतकानुशतकांचे स्वप्न साकार केले आणि काशी विश्वनाथ धाम सारखा श्रद्धेचा सन्मान करणारा प्रकल्प पूर्ण केला, तेच सरकार मंदिरे तोडते असा आरोप निराधार राजकीय हेतूने प्रेरित आणि दिशाभूल करणारा आहे। मणिकर्णिका घाट म्हणजे केवळ दगडमातीची रचना नाही, तो अखंड मोक्ष परंपरेचा साथीदार आहे। अहिल्यादेवींनी तो मार्ग अखंड ठेवला। आजही तो मार्ग तुटू नये, अधिक सन्मानाने पुढे जावा हाच या संवर्धनाचा खरा अर्थ आहे। अशा पवित्र स्थळाबाबत AI निर्मित व्हिडिओ, दिशाभूल करणारी छायाचित्रे आणि अपुरी माहिती वापरून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तींच्या विटंबनेविषयी गैरसमज पसरवले जात आहे, हे अत्यंत दुर्दैवी आहे। याचा वस्तुस्थितीशी कोणताही संबंध नाही। प्रशासनाकडून सर्व पुनर्रचना व संवर्धनाचं काम अत्यंत काळजीपूर्वक परंपरेचा सन्मान राखत सुरू आहे। इतिहास सांगतो की 18व्या शतकात सततच्या आक्रमणांमुळे व राजकीय अस्थैर्यामुळे काशीतील अनेक घाट व मंदिरे उद्ध्वस्त किंवा दुर्लक्षित झाली होती। त्या अराजक काळात अहिल्यादेवी होळकरांनी केवळ मंदिरांचे पुनर्निर्माण केले नाही तर काशीच्या आत्म्यालाच पुन्हा उभे केले। मणिकर्णिका परिसरातील घाटाची पुनर्बांधणी, संरचनात्मक मजबूती आणि व्यवस्थापन करून त्यांनी हे सुनिश्चित केले की मोक्षाचा मार्ग कधीही खंडित होणार नाही। अंत्यसंस्काराची परंपरा अखंड सुरू राहावी हाच त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू होता। आज मणिकर्णिका घाटाशी संबंधित कामांकडे पाहताना हा ऐतिहासिक संदर्भ समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे। येथे सुरू असलेली ही प्रक्रिया ही श्रद्धा, परंपरा आणि मानवी संवेदनांचा सन्मान राखणारे संवेदनशील व शाश्वत नूतनीकरण आहे। हे काम अचानक किंवा मनमानी नसून वर्षानुवर्ष लोकांना भेडसावणाऱ्या प्रत्यक्ष अडचणींवर उपाय करण्यासाठी हाती घेण्यात आले आहे। तर आजची वस्तुस्थिती अशी आहे की अंत्यसंस्कारासाठी 2-3 दिवस प्रतीक्षा करावी लागते। स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी व विश्रांतीसाठी अपुऱ्या सुविधा आहेत। पावसाळा व पूर काळात शवदाह प्रक्रियेत गंभीर अडथळे येतात। लाकूड साठवण, मुंडन, स्नान व विधीसाठी सन्मानजनक व सुरक्षित जागेचा अभाव आहे। या अडचणींमुळे शोकाकुल कुटुंबांना मोठा मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतो। हीच वेदना समजावून घेऊन ती दूर करण्यासाठी नूतनीकरण आवश्यक आहे। या प्रक्रियेदरम्यान अहिल्यादेवी होळकरांनी उभारलेल्या ऐतिहासिक वारशाला कुठलाही धक्का लागू नये ही भूमिका ठामपणे मांडण्यात आली आहे। मूर्ती, धार्मिक रचना आणि परंपरा संपूर्णपणे सुरक्षित असून प्राणप्रतिष्ठेसह पुनर्स्थापना निश्चितपणे केली जाणार आहे। अफवांवर नव्हे, इतिहासावर आणि वास्तवावर विश्वास ठेवूया। धर्म म्हणजे फक्त घोषणा नाही, धर्म म्हणजे जबाबदारी आणि ती जबाबदारी परंपरा जपत पार पाडली जात आहे। जामखेड तालुका प्रतिनिधी अमृत कारंडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.